काय आलं? काय नाही रे ना मला भूक लागली. चल ना काहीतरी खाऊन घेऊ. हा यार मला पण भूक लागली यार. चल काहीतरी खाऊन घेऊया. चल काय खायचं? वडापाव. ओ हॉटेलवाले एक 2 वडापाव दे की. एकच नंबर. नाम्या एक काम कर, जा वडापावची बिल दे, माझ्याकडे पैसे नाही. ओह नो. माझ्याकडे पैसे नाहीत. तू बैल नाही का माशाला आल्या पैसे घेऊन गेला सगळं. आता रे नाम्या आहे ना, टेन्शन घेऊ नको. तू एक काम कर, दगड घेऊन ये. आपण काय करू, वडापाव मध्ये दगड निघाला म्हणून सांगू आणि बिन पैशाचा कल्टे मारूया. हो शेठ बोला. कसला वडापाव दिलाय? वडापाव मध्ये दगड निघालाय. चल दाखव कोण आहे. हे काय? ओह नो. काय राव गाण्या, मला सोडून आला होय तिकडे. तू काय करणार? काय करणार? मला सांग, तुझ्या बापानं तरी वडापाव मध्ये दगड बघितला होता का? हा लय दुतला राव त्या मालकानं मला. चल चल झालं ते झालंय, आपलं सोडते. ते कामाला आलं ते करूया. चल काय करूया सांगतोय मला. कुठं गेला मोबाईल? उठ चल बस इकडे. वाजते. हॅलो. हॅलो साधना. हा ना, मैं बोल ना. ऐक ना, जरा मला भेटशील का? जरा महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. आता? अरे बापरे, आता येणं शक्य नाहीये, पण तू फोनवरच बोल ना. अगं ती तुझी मैत्रीण नेहा नाही का? नेहा? अगं ती आमदार साहेबाची पोरगी आहे ना? हो आमदार साहेबांची मुलगी आहे. अगं ऐक ना, तिच्याकडून ते आमच्या गावात शिदा पुरवणाऱ्याचा नंबर काढून देऊ शकते का मला तू? ते ठीक आहे, पण तुला कशाला हवी ती आधी? अगं ते तुला सांगतो नंतर, पण ती दे ना मला प्लीज तेवढे. ठीक आहे चालेल, मी तिच्याकडून घेऊन तुला फोटो पाठवून देते. बर चालते ठीक आहे. हा ओके चालेल. ओके चालते. हा थँक्यू साधना. हा काय झालं, येते का भेटेल? नाही रे, बीजे बोलली ती, पण लिस्ट पाठवते बोलली आपल्याला. लिस्ट? कसली लिस्ट? तुला नंतर सांगतो. तू चल आता, आपल्या गावात जायचं. बस गाडीवर चल. माग वड पहिली वड. बस. गाण्या, अरे एवढी गर्दी येते बघ. डॉक्टर साहेब वगैरे आलेले आहेत. हा बघायचं ना जाऊन काय करायचं. तू काम कर, तू जा घरी, मी जाऊन आले. तू कुठे चाललाय? जाऊन आले. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. या रामदेवराव. ओ शांताबाई इकडे या. डॉक्टर साहेबांनी सगळ्या खाद्यपदार्थाचे नमुने दिलेत ना? होय. बघा काय तर राहिलं बिलय का? नाही, समजा दिलाय त्यासनी, पण फक्त दूधच नव्हतं. काय? अहो नामदेवराव, तो दूधवाला मगाशी येऊन भांडण करून किटले घेऊन गेला. त्यानं माझं काय बी ऐकलं नाही. राहिलेलं दूध बी तो घेऊन गेला. ए चिन्या, जा ते दुधाचं किटलं घेऊन ये. लवकर. अहो थांबा, दूध अजून संपलेलं नाही, मी काढून घेते कशात तरी. या कशात तरी काढून. ए शांती, तू का बस. हा तू काय बघत बसलाय? उचल तर किटल्या. अहो तात्या, तू का पाहिजे शांती? तुला तर मी परतच बघतो. आधी कामात लक्ष दे. मला सांग, त्या पोराने काय चाललं तो? अहो तात्या,
शानी झालीस तू हा? हे बघ मी रोजच्या टायमिंगला किटल्या नेतो ना मग. आणि मला सांग त्या जर किटल्या उशिरा नेल्या तर मी धुणार कधी, त्या वाळणार कधी? आणि समजा त्यात जर तसं दूध भरलं तर नाचल्यावर काय करू? नाही 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 नाही, मी माझं नुकसान करून घ्यायला तयार नाही. चिन्या अरे उचलच्या किटल्या काय वाटत? उचल उचल, चल गाडी चल. हे शांते, अगं तुझं डोकं बिकं फिरलं का काय? कशाला दिल्या समध्या किटल्या त्यांना? नामदेवराव, हा काही करून आपल्याला तो दुधाचा नमुना हा मिळालाच पाहिजे. फार गरजेचं आहे ते. बघ ना कुठं तर ठेवलं असेल, थोडंफार असेल इकडं तिकडं. अहो नाही हो, रोज थोडं तरी उरलं तरी मी काढून ठेवत असते. शिट नामदेवराव, हा काही करा पण ते दुधाचा नमुना मला तुम्ही द्या म्हणजे द्या. मी बाजूला काढलेलं दूध दिलं तर माझी नोकरी जायची की मी दूध चोरून नेते, पण मुलांच्या आयुष्यासमोर माझी नोकरी काय कामाची? नाही नाही, मी देते. नामदेवराव, हा मला माफ करा, हा पण पोरांच्या दुधातलं थोडं दूध मी घरी न्यायला काढून ठेवलंय. ते दिलं तर चालन का चाचणीला? आणा ना, लवकर घेऊन या, लवकर घेऊन होय, या. आणते. बरं झालं. हे घ्या. हे बघ, आता दूध काढलंस ते काढलंस, परत जर असा काय प्रकार केलास ना तुझी कंप्लेंट करेन. कामावून काढूनच टाकेन बघ तुला. डॉक्टर साहेब, हा घ्या नमुना. आणि साधारणतः रिपोर्ट कधीपर्यंत येतील? नामदेवराव, हा उद्या तुम्हाला सर्व रिपोर्ट देतो. हा बरं झालं ते नमुना मिळाला. हो, 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 हो. डॉक्टर्स चला आम्ही येऊ आता. हो चालतंय, या सर. उद्या तुम्हाला रिपोर्ट देतो. हो, हो. नक्की. हा हो चिन्या मला किटल्या दोन घे स्वच्छ बरं लवकर. ठीक आहे, तू पाटा पाटा पाटा. हो शेट. कोशेट, अहो कशाला तू चांगला वाया घालवत आहे? काय पाहिला हा? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर, अजिबात डोसका चालवू नको, कळलं का? बरं. आणि हे बघ चिन्या, आपल्याला संध्याकाळी मुक्कामाला इथं थांबायचंय, अजिबात गावात जायचं नाही. जर गावात गेला तर हात पाय मोडून ठेवेन, कळलं का? आणि गाड्यात बांधीन. ठीक आहे चालेल. हा तो लवकर. हे दो किटली. हो उभं इकडं. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार महेश साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही रिपोर्ट आलेली आहे. आलेत का रिपोर्ट? हा रिपोर्ट आले, साहेबांशी चर्चा करतो आणि मग सांगतो तुम्हाला. हो बर, मला सांगा डॉक्टर, ह्याच्यामध्ये काय मिळतंय का? होय साहेब, तुम्ही सांगितलं ना अगदी तसंच घडलेलं आहे सर्व. मी काही समजलो नाही डॉक्टर, जरा व्यवस्थित सांगा. तसं जर सांगायचं म्हटलं ना साहेब, तर दुधामुळेच ती विषबाधा झालेली आहे. काय म्हणायचं डॉक्टर नक्की तुम्हाला? आमच्या आलेल्या चाचणीच्या रिपोर्टनुसार मुलांना जी विषबाधा झाली ना, ही दुधामुळे झालेली आहे. काय? हे कोण? ओळख करून द्यायची झालीच. हे नामदेवराव, हे त्याच गावचे. या कामामध्ये त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. हे नाम्या, समोर ये, साहेबांसमोर ये. नामदेव, हा. मला सांग, हा. अंगणवाडीमध्ये जो कोण दूध पुरवठा करतो त्याबद्दल तुला काय माहिती आहे का रे? एक मिनिट साहेब. होय साहेब, मला माहिती आहे त्याचं घर. चला मी तुम्हाला त्याचं घर दावतो. सवालात आरोपी कुठेही पळून जायच्या त्याला आपल्या जाळ्यात पहिला पकडला पाहिजे. आपण लगेच निघूया. हो सर. या साहेब, या 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 साहेब.
चिन्या इकडे. अरे इकडे की हे बघ, आता सकाळ झाली काय, तू घरी जा, मी पण घरात जातो हां, आणि लवकर माघारी ये. आणि एक ध्यानात ठेव, काल रात्री आपण कुठं होतो, काय करत होतो, अजिबात कोणाला सांगायचं नाही, कळलं का? अहो तात्या, एवढी वर्ष मी तुमची सेवा करतोय, थोडा विश्वास ठेवा, नाही सांगणार मी कुणाला. आता तुला सांगितलं तेवढा कर जा. बरं जातो. कुठे गेली सगळी, काय बाहेर गेली का काय? तात्या कुठं होता कालपासून? अरे गट्टू दिसणं झाली, कुठं खेळाय बिळाय गेली का काय? बहुतेक सकाळ बाहेर खेळायला गेली असेल. बोल काय म्हणतेस तू? अहो तुम्हाला कालपासून शोधतोय मी, कुठं होता तुम्ही? तुमचा फोन बी लागत नव्हता. अरे हो, तुला सांगतो, मी चिनू कामासाठी काल बाहेर गेलो होतो, काय महत्वाचं काम होतं, पण तू कशाला लावला ते सांग आधी. अहो ते आपली गट्टू. गट्टू काय झालं गट्टूला? अहो ती शेजारच्या पोरांवर गेलेली अंगणवाडीत, अंगणवाडी? आणि तिथं तिनं काहीतरी खाल्लं, तिला दवाखान्यात घेऊन गेले ती. अरे देवा! अहो तात्या काय मी काय करून बसलो देवा! गट्टू! मी काय करून बसलो? मला माफ कर देवा, कुठं पेरणार मी पापे, लेकरांच्या जीवावर उठलो मी, लेकरांच्या जीवावर उठलो, लेकरांच्या जीवावर उठलो. गट्टू! या, हेच आहे बघा तात्या साहेबांचं घर. हे बघा, हेच तात्या साहेब आहेत. तात्या साहेब काय चाललंय? नामदेवराव, ओ नामदेवराव. बोला शांताबाई, काय झालं? मी आज दवाखान्यात गेली होती पोरासनी बघायला. पोरं बरे आहेत ना समधी? पोरं होय बरी आहेत समधी, हा, पण आपली गट्टू. गट्टू काय झालं? गट्टूला बरी आहे ना ती? होय ठीक आहे ती, पण काय? अगं बोल की स्पष्ट, काय झालंय ती? काल पिलेल्या दुधानं आपल्या गट्टूचा आवाज गेलाय. डॉक्टर म्हणत होते की ती आता कधी बी बोलू शकणार नाही. अरे देवा! हे काय करून बसलो मी देवा, मला माफ कर देवा. गट्टू पोरे, हे काय करून बसलो मी देवा. गट्टू तात्या साहेब आता रडून काही फायदा नाही. 1.25 लाख घ्या त्यांना ताब्यात. येस सर. 5 मिनिट ताब्यात. बापरे, लहान मुलांच्या जीवाशी खेळताना लाज वाटली नाही का? जीवाशी काय खेळणं असतं ना हे तुला दाखवतो. नाम्या, माझ्या गट्टूवर लक्ष ठेव, तुला लागल एवढा पैसा देतो, दवाखान्यात काय पाहिजे तेवढा खर्च कर, पण माझ्या गट्टूला बरं कर नाम्या, माझ्या गट्टूला बरं कर. अहो तात्या, एवढं समजून बी अक्कल नाही आली का? हा, अहो ह्या पैशापायी तुम्ही तुमच्या आयुष्याचं पण वाटोळ करून घेतलंय आणि पोराच्या जीवाशी पण खेळाय तुम्ही. होय तर एवढं झालं तरी समजा नव्हे तात्या तुम्हाला? हा? अहो समजत कसं नाही तात्या तुम्हाला? आजवर तुम्ही पैसाच जपत आलाय तात्या आणि माणसं वापरत आलाय. अहो कळत कसं नाही तुम्हाला? अहो तात्या, माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. म्हणूनच आज तुमच्यावर देवानं ही वेळ आणली. घेऊन जावा यांना,
चल रे चल चल. नामदेवराव आज तुमच्यामुळे आपल्याला खरा आरोपी सापडला आहे. चला येतो. गावाकडच्या करामती बघा 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 गावाकडच्या करामती. एक एक नग हाय भारी पण बोलायची झाली चोरी. तरी अंगात औसा नसलं तरी धावतो या शिर चोरी. कोणी बनून शंकर भोळा डलक्यावर ठेवतोय